नमस्कार मंडळी. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा, मनोकामना पूर्ण करो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 1 एप्रिल चैत्र पौर्णिमा, हनुमान जयंती. उपवास नाही केला तरी चालेल, पण सकाळीच घरात आणा या झाडाचे एक पान. शत्रू तुमच्या समोर लोटांगण घालेल. घराची, मुलांची, पतीची खूप प्रगती होईल. उद्याचा सूर्योदय तुमच्या आयुष्यात एक नवा चमत्कार घेऊन येणार आहे. उद्या आहे चैत्र शुद्ध पौर्णिमा, म्हणजेच ज्यांची नुसती गदा पाहिली की काळही थरथर कापतो, ते आपल्या सर्वांचे लाडके संकटमोचन रामभक्त हनुमानजी यांची पावन जयंती. अनेकांना आजच्या धावपळीच्या युगात मनात असूनही उपवास घडत नाही. मनात खूप इच्छा असते, परंतु घरातील कामाचा व्याप एवढा आहे की जमत नाही किंवा प्रकृती साथ देत नाही. मग अनेकांना असे वाटते की मारुती रायाचा आशीर्वाद मिळणार नाही का? तर असं नाही. आपले शास्त्र सांगते की भक्ती ही पोटात नाही तर पोट तिडकीत असावी. उद्या तुम्ही उपवास नाही केला तरी चालेल, पण उद्या सकाळी सूर्योदयाच्या त्या ब्रह्ममुहूर्तावर एका विशिष्ट झाडाचे फक्त एक पान तुमच्या घरात घेऊन या. हे केवळ पान नाही, तर हे साक्षात हनुमानजींचे कवच आहे. हे एक पान तुमच्या घरात आणल्यानंतर अवघ्या 24 तासात तुमच्या आयुष्यातील जी जुनी गरिबी, तुमच्या मुलांना, मुलांच्या मुलांना लागलेली नजर, तुमच्या घराला कुणाची तरी लागलेली ती करणी बाधा, नजर बाधा आणि वर्षानुवर्षे चालत आलेली इडापिडा जळून भस्म होईल. जे शत्रू आज तुमच्या प्रगतीवर जळतात, तेच शत्रू उद्या तुमच्या समोर लोटांगण घालतील. तुमच्या पतीच्या व्यवसायात, नोकरीत अशी काही भरभराट होईल आणि तुमच्या मुलांची प्रगती पाहून जगाला आश्चर्य वाटेल की हे अचानक कसं झालं. हा उपाय नेमका काय आहे, ते झाड कोणतं आहे आणि त्या एका पानाने तुमचं नशीब कसं उजळणार आहे, अशी सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत लक्षपूर्वक ऐका, कारण अर्धवट ज्ञान काहीच फळ देत नाही. तसेच चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये जर तुम्हीही भगवान श्री हनुमानजींचे भक्त असाल तर कमेंटमध्ये जय श्री हनुमान असे नक्की लिहा. तसेच बाजूच्या बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. चैत्र पौर्णिमा ही वर्षातील साधीसुधी पौर्णिमा नाही. शास्त्रात हिला महापौर्णिमा म्हटलं जातं, कारण याच दिवशी सूर्य आणि चंद्र अशा एका विशिष्ट कोनात येतात की पृथ्वीवर सात्विक ऊर्जेचा महापूर येतो. आणि याच पावन तिथीला जेव्हा नक्षत्रांची स्थिती जुळून आली, तेव्हा साक्षात शंकराचे 11वे अवतार आणि भगवान विष्णूंचे परम प्रिय भक्त हनुमानजी यांचा जन्म झाला. पण तुम्हाला एक असं गुपित माहिती आहे का, जे आजवर कोणीही तुम्हाला सांगितलेलं नसेल? उद्याच्या दिवशी निसर्गातील एका विशिष्ट झाडाची शक्ती 1000 पटीने वाढलेली असते. या झाडाला एक छोटासा अंश, एक छोटं पान सुद्धा तुमच्या आयुष्यात असा काही चमत्कार घडून आणू शकतं की तुमचं नशीब रातोरात पलटू शकतं. घरात पैसा येतो, पण तो घरात टिकतच नाही. पैसा कुठे जातोय समजतच नाही. पतीने कितीही कष्ट केले, रात्रंदिवस मेहनत केली, तरी घरात बरकत नाही. मुलं अभ्यासात हुशार आहेत, पण ऐन परीक्षेच्या वेळी त्यांच्या लक्षातच राहत नाही. घरात पाऊल ठेवलं की विनाकारण चिडचिड होतात. घरात सतत वादविवाद, भांडणे, क्लेश होतात. अगदी छोट्या छोट्या गोष्टींवरून घरातील व्यक्तींचे एकमेकांशी पटत नाही. घरातील व्यक्तींमध्ये एकोपा, प्रेम नाही. तर हे सगळं तुमच्या कष्टाची कमतरता नाही, तर ही तुमच्या घराला लागलेली इडापिडा आहे. कुणाची तरी वाईट नजर, कुणाची तरी हेवादेवा किंवा तुमच्या घराभोवती असलेलं नकारात्मक ऊर्जेचं वलय तुमच्या प्रगतीला साखळ दंडासारखं जखडून ठेवते. तेव्हा बाहेरची एखादी वाईट शक्ती तुमच्या घरात येते, तेव्हा लक्ष्मी माता उंबरठ्यावरूनच मागे फिरते. पण उद्या एक असं दिव्य पान आपल्या घरात आणायचं आहे, ज्याचं केवळ सुगंधाने आणि घरात असण्याने त्या सर्व वाईट शक्ती, तो अलक्ष्मीचा वास आणि ती भयानक नजरबाधा तुमच्या घराबाहेर पळ काढतील. तर असं कोणतं झाड आहे ज्यांची मुळाशी स्वतः भगवान विष्णू वास करतात आणि ज्यांच्या पानावर हनुमानजींचा आशीर्वाद आहे? ज्या झाडाला पाहून साक्षात रामप्रभू सुद्धा प्रसन्न व्हायचे. कोणत्या झाडाबद्दल बोलत आहे? हे झाड तुमच्या घराच्या आसपासच आहे.
पण उद्याच्या दिवशी याचं महत्त्व काय आहे हे ऐकून तुम्ही थक्क व्हाल. मी त्या झाडाचं नाव हे आपण पाहणारच आहोत, पण त्याआधी मनापासून एकदा कमेंटमध्ये जय श्री हनुमान असे नक्की लिहा. कारण तुम्ही मनापासून केलेली एक हाकच तुमच्या आयुष्यातील संकटांना दूर करणार आहे. आता आपण जाणून घेऊया ते गुपित झाड आणि त्या एका पानाचा अघोरित संकटांवर विजय मिळवून देणारा उपाय. आता त्या रहस्याचा उलगडा करण्याची वेळ आली आहे. ते दिव्य झाड दुसरं तिसरं कोणी नसून साक्षात मांगल्याचं प्रतीक असलेलं केळीचं झाड आहे. हो, बरोबर ऐकलं. आपण अनेकदा केळीच्या झाडाची पूजा गुरुवारी करतो, पण हनुमान जयंतीला या झाडाचं महत्त्व काय आहे हे रहस्य आज आपण पाहणार आहोत. आणि नेमकी हनुमान जयंती ही गुरुवारीच आलेली आहे. शास्त्रात अशी एक अत्यंत सुंदर कथा आहे. जेव्हा हनुमानजी लंका दहन करून आले तेव्हा त्यांच्या अंगाची लाही लाही होत होती. त्या उष्णतेने व्याकुळ झालेल्या मारुतीरायाला सर्वात शांत, जास्त शांतता आणि शीतलता कुठे मिळाली असेल तर ती म्हणजे कर्दळी वनात, अर्थात केळीच्या बागेत. हनुमानजींना केळी अत्यंत प्रिय आहेत. केळीचे झाड हे शीतलता देणारं आहे आणि हनुमानजी हे साक्षात रुद्रावतार म्हणजेच तेज रूप स्वरूप आहेत. उद्याच्या दिवशी जर तुम्ही केळीचे एक स्वच्छ पान तुमच्या उंबरठ्याच्या आत आणलं तर समजा तुम्ही प्रत्यक्ष हनुमानजींना, आपल्या भगवान विष्णूंना आपल्या घरात वास्तव्यासाठी आमंत्रित केलं आहे. जिथे केळीचं पान असतं तिथे नकारात्मकता टिकूनच राहत नाही. आता नीट ऐका, हा विधी तुम्हाला उद्या सकाळी करायचा आहे. उद्या सकाळी सूर्योदयाच्या वेळी किंवा सकाळी 10 वाजायच्या आत स्नान करून शुद्ध व्हा. शक्य असल्यास पिवळे किंवा लाल वस्त्र परिधान करा. त्यानंतर एका केळीच्या झाडाजवळ जा. तिथे गेल्यावर रिकाम्या हाताने पान तोडू नका. आधी झाडाला हात जोडून नमस्कार करा आणि म्हणा, हे वृक्षदेवता, मी माझ्या घराच्या रक्षणासाठी आणि प्रगतीसाठी तुमचं एक पान सोबत नेत आहे. मला आशीर्वाद द्या. दुसरी पायरी म्हणजे त्या झाडाचं एक लहान, कोवळं आणि अतिशय स्वच्छ पान सन्मानाने तोडून घ्या. लक्षात ठेवा, हे पान कुठेही फाटलेलं नसावं किंवा त्यावर डाग नसावेत. हे पान म्हणजे तुमच्या घराचं नशीब आहे. त्यामुळे ते कापताना अत्यंत काळजी घ्या. हे पान घरी आणल्यानंतर ते स्वच्छ धुवून घ्या. त्यावर शुद्ध पाणी किंवा शक्य असल्यास गंगाजल शिंपडा. यामुळे त्या पानातील दैवी चैतन्य जागृत होईल. सर्वात चौथं आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, आता एका वाटीत थोडं पिवळा गंध म्हणजे चंदन आणि हनुमानजींचा प्रिय सेंदूर घ्या. त्यात थोडं चमेलीचं तेल किंवा गंगाजल मिसळा. आता आपल्या उजव्या हाताच्या अनामिका बोटाने त्या पानावर मध्यभागी मोठ्या अक्षरात राम लिहा. तुम्हाला माहित आहे का, हनुमानजींच्या अफाट शक्तीचं गुपित कशात आहे? ते त्यांच्या गदेत नाही, तर ते राम या नामात आहे. शास्त्रात लिहिलं आहे, राम नामसह प्रभू राम सुद्धा राम नावाचं महत्त्व पूर्ण सांगू शकत नाही. ज्या पानावर तुम्ही राम लिहिता त्या पानाचं रक्षण करण्यासाठी हनुमानजी स्वतः गदा घेऊन 24 तास तिथे पहारा देतात. पण हे राम नाव लिहिलेलं पान घरात नेमकं कुठे ठेवायचं? ते घराच्या मुख्य दरवाजावर लावायचं की तिजोरीत? आणि हे पान ठेवल्यानंतर तुमच्या शत्रूंची बोलती कशी बंद होईल हे जाणून घेणं सर्वात महत्त्वाचं आहे. कारण एक छोटीशी चूक या उपायाचं फळ कमी करू शकते. हे गुपित आपण पुढे पाहणारच आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ सोडून कुठेही जाऊ नका. प्रगतीचा महामार्ग आणि शत्रूचा नायनाट, केळीच्या पानाचा प्रयोग. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट, हे राम नाम लिहिलेलं केळीचं दिव्य पान तुम्ही तयार केलं, पण याचा वापर तुमच्या पतीच्या आणि मुलांच्या प्रगतीसाठी नक्की कसा करायचा हे तंत्र नीट समजून घ्या. कारण हीच ती कृती आहे जी तुमच्या घराचं भाग्य उजळवणार आहे. हे पान तयार केल्यावर ते तुमच्या देवघरात भगवान विष्णूंच्या किंवा हनुमानजींच्या चरणापाशी ठेवा. जर देवघरात जागा नसेल तर जिथे तुम्ही तुमचे दागिने किंवा कष्टाचे पैसे ठेवता त्या तिजोरीमध्ये हे पान अतिशय आदराने ठेवा. हे पान तिथे ठेवताच त्यातील राम नामाचा लहरी तुमच्या संपत्तीवर आणि घरावर एक संरक्षण कवच तयार करतील. संपूर्ण 24 तास म्हणजेच हनुमानजींचा संपूर्ण दिवस आणि रात्र हे पान तिथेच राहू द्या. आता 24 तास झाल्यानंतर म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी हे पान हातात घ्या. आता हे पान घेऊन तुमच्या पतीच्या आणि मुलांच्या डोक्यावरून
घड्याळाच्या काट्याच्या दिशेने 3 वेळा उतरवा. असे केल्याने पतीच्या प्रगतीसाठी तुमच्या पतीच्या कामात, व्यवसायात आणि नोकरीत जे काही छुपे अडथळे येत आहेत, कुणाची तरी वाईट नजर त्यांच्या प्रगतीला खिळवून ठेवत आहे, ती सर्व नकारात्मक ऊर्जा आहे. केळीचं पान स्वतःमध्ये शोषून घेतं. विनाकारण होणारे वाद आणि कामातील कटकटी थांबून त्यांच्या सन्मानात वाढ होईल. मुलांच्या यशासाठी जर तुमच्या मुलांच्या अभ्यासात मन लागत नसेल, त्यांची एकाग्रता कमी झाली असेल किंवा त्यांना सतत भीती वाटत असेल, तर हनुमानजींच्या कृपेने त्यांची बुद्धी तल्लख होईल. जसं मारुतीरायांनी समुद्रावरून उड्डाण केलं होतं, तसंच तुमची मुलं सुद्धा संकटावर मात करून यशाचं शिखर गाठतील. शत्रूंचा नायनाट. सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे लोक तुमच्या पाठीमागे कारस्थान करतात, जे तुमच्या सुखावर जळतात, त्यांची शक्ती मारुतीरायाच्या गदेसमोर आणि या रामनामासमोर पूर्णपणे शून्य होईल. हे शत्रू तुमच्यासमोर लोटांगण घालतील. त्यांची तुमच्याकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत होणार नाही. तुम्ही विचार करत असाल की केळीचं पान का? केळीच्या पानात सात्विकता शोषून घेण्याची अफाट आणि नैसर्गिक शक्ती असते. तुमच्या घरात असलेली वर्षानुवर्षे इडापिडा आणि दरिद्रपणा हे पान आपल्याला खेचून घेतं. तुमच्या घराला एखाद्या मंदिरासारखं शुद्ध करतं. पानाचं विसर्जन कसं करावं? ओवाळून झाल्यानंतर हे पान इकडे तिकडे कुठेही फेकू नका. हे पान एखाद्या वाहत्या पाण्यात प्रवाहित करा किंवा जर पाणी नसेल तर एखाद्या मोठ्या झाडाच्या मुळाशी, जिथे कुठे पाय पडणार नाही अशा ठिकाणी ठेवून द्या. अशा ठिकाणी आदराने अर्पण करा. पण थांबा, हा उपाय करताना मनात कोणता एक संकल्प असायला हवा आणि अशी कोणती गुपित गोष्ट आहे जी तुम्हाला घरातून बाहेर पडताना करायची आहे, हे जाणून घेतल्याशिवाय हा विधी पूर्ण होत नाही. अपूर्ण आहे हे विधी आपण पाहणारच आहोत, हे गुपित पाहणार आहोत. आपण उपाय तर समजून घेतला, पण हा उपाय करताना अशी एक मोठी चूक अनेक जण न कळत करतात. मेहनत वाया जाऊ शकते. ही चूक म्हणजे प्लास्टिकचा वापर. जेव्हा तुम्ही हे केळीचे दिव्य पान झाडावरून सन्मानाने तोडाल, तेव्हा चुकूनही ते पान एखाद्या प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळून किंवा पिशवीत टाकून घरी आणू नका. शास्त्रानुसार प्लास्टिक हे नकारात्मक ऊर्जेचं वाहक असतं आणि ते त्या पानाच्या जिवंत सात्विकतेला मारून टाकतं. मग काय करायचं? ते पान तुमच्या हातावर एखाद्या लहान बाळासारखं आधाराने धरा आणि एखाद्या शुद्ध सुती कापडात, जसे की पिवळा किंवा लाल रुमाल, गुंडाळून घरापर्यंत घेऊन या. तुमच्या हाताचा स्पर्श त्या पानाला झाला की तुमची श्रद्धा त्या पानात उतरेल. आता दुसरी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, उद्या म्हणजे 2 एप्रिलला हनुमानजींची जयंती आहे. हनुमानजींना शांती आणि भक्ती प्रिय आहे. उद्याच्या संपूर्ण दिवशी घरात कुणाशीही उच्च स्वरात बोलू नका. भांडण तंटा अजिबात नको. विशेषतः स्त्रियांनी ही गोष्ट आवर्जून लक्षात ठेवा, कारण स्त्री ही घराची चालती बोलती लक्ष्मी असते. जर उद्या तुम्ही रागावलात, चिडलात, चिडचिड केली किंवा मुलांवर ओरडलात, तर तुमच्या घरातील सकारात्मक ऊर्जेचं वलय विरून जाईल आणि या उपायाचा प्रभाव कमी होईल. लक्षात ठेवा, ज्या घरात शांतता असते तिथेच मारुतीराया आपली गदा घेऊन रक्षण करायला जातात. आणि सर्वात मोठं गोष्ट सांगतेय, जेव्हा तुम्ही हे राम नाम लिहिलेलं केळीचं पान तुमच्या देवघरात किंवा तिजोरीत ठेवाल, तेव्हा पुढच्या काही तासात तुम्हाला स्वतःला घरात एक विलक्षण आणि अनामिक शांतता जाणवेल. जणू काही तुमच्या घरातील इडापिडा निघून गेलेली आहे आणि साक्षात हनुमानजी गदा घेऊन तुमच्या मुख्य उंबरठ्यावर पहारा देत आहेत. तुम्हाला असं वाटेल की आता तुमचं कोणीच वाकडं करू शकत नाही. हा अनुभव तुम्हाला उद्या नक्की येणार आहे. फक्त मनातून शंका काढून टाका आणि पूर्ण श्रद्धेने हा विधी करा. मारुती स्तोत्र म्हणू शकता. तर उद्या चैत्र पौर्णिमा तुमच्या आयुष्यात सुखाचे, समृद्धीचे आणि प्रगतीचे नवे दरवाजे उघडो, हीच मारुतीरायाच्या चरणी प्रार्थना. उपवास घडला नाही तरी चालेल, पण एक केळीच्या पानाचा उपाय तुमच्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य दूर करण्याची ताकद ठेवतो. जर तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल, तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.
जय श्री हनुमान.